बाबाची जयंती अशी एकदा करावं की त्या जयंतीतून भारत बौद्धमय झाला पाहिजे आणि विश्व धम्मराज्य झालं पाहिजे. तर विश्व धम्मराज्य होण्यासाठी आणि भारत बौद्धमय होण्यासाठी एकदा सगळ्या भारताचा 9 कोटी बौद्ध आहेत, 9 कोटी बौद्धांनी जर 1,000 रुपये दिले तर करा बरं, 9 कोटी गुणिले 1,000 किती होतात? आणि 1,000 रुपये देणं काय अवघड आहे? 9 कोटी बौद्धांचे पैसे एका जागी जमा झाल्यावर तुम्ही देशाची सत्ता तुमच्या हातात येते आणि विश्वाचं सगळं तुमच्या हातात येत आहे. महासत्ता पण आलेच. इतकी इतकी ताकद आहे बोधिसत्व गेल्यावर बी या देशाला महाधनवान करून गेलेले आहेत. एवढं त्यांच्यामध्ये लोकांची श्रद्धा आहे. त्यांच्या श्रद्धेवर काय होऊ शकतंय? काय होऊ शकतंय? आणि म्हणून ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी मीच पुढाकार घेऊन सगळ्या लोकांना सांगणार की असं गल्ल्या बोळ्या छोटे 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 जयंती करण्यापेक्षा त्याची नोंद कोणी घेत नाही ना, काही नाही. आणि एकदा जर 10 कोटीचा उत्सव इथे केला 10 दिवस, हा 50 कोटी रुपये जमा झाली तर 10 कोटी उत्सवात जाय ना. 10 कोटी उत्सव काय साधा आहे का? सगळ्या जगात नोंद होऊन जाईल त्याची. सगळ्या जगात नोंद होऊन जाईल. 10 दिवस पर्यंत उत्सव चालन. 10 दिवस पर्यंत भव्यदेवी उत्सव बी चालन. जगात त्याची नोंद बी होऊन जाईल. बाबासाहेबांप्रती लोकांच्या आदर सत्कार बी वाढून जाईल आणि सुंदर बाबासाहेब अभिप्रेत भव्यदेवी मेडिकल कॉलेज बी उभं राहून जाईल जमलं असतं तिथं PS मध्ये. काय कारण एका जयंतीमध्ये तुमचे 100 पोरं इंजिनियर डॉक्टर निघतील. असं हे दारू पितारी 14 एप्रिल निघण्यापेक्षा ह्या असे डॉक्टर इंजिनियर निघलेले काय वाईट आहेत? म्हणून बाबाच्या जयंतीमध्ये सुद्धा माणसाने विकास पाहायला पाहिजे. समाज विकास बघा का देश विकास बघा का विश्व विकास बघा, मानवता विकास बघा. म्हणून ते मानवतावादी असतात बोधिसत्व. ते सगळ्यावर मैत्री करून जातात. तर त्यांच्या जयंतीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं व्यसन आधी न करता वर्गण्या पण देऊ नये अशा लोकांना. ते म्हणतात ना, जुलूम करने वाले से जुलूम सहन करने वाला बड़ा गुनहगार होता है, तो दारू पीने वाले से दारू पीने के लिए क्या वर्गणी देने वाला बड़ा गुनहगार होता है. ये वर्गणी वाले ज्यादा गुनहगार है. ये क्यों दे रहे? वो क्यों दे रहे? वो क्यों पियेंगे? वो क्या पियेंगे फिर? है क्या नहीं? तो ये इसलिए वो कहाँ दान दे रहे हैं वो भी सोचना चाहिए, है कि नहीं? गलत जगह पर देखे गलत काम फैल रहा है कि नहीं? अच्छी जगह पर देंगे तो अच्छा काम फैलेगा, है कि नहीं? नाही तर मग काय, जयंतीच्या दिवशी तोंड निळं, दात निळं, जीभ निळी आणि म्हणायचं ताकद से बोलो. आणि बिना ताकदीत म्हणत चालत हिम्मत से बोलो आणि बिना हिमतीचं आणि बोलणं पडेल. आणि दारू पिऊन खाली पडून गेला म्हणजे बोलणं पडेल ना, बोलायचं पडून जायचं. आणि इकडून कोण आले जय भीमवाले आणि तिकडून कोण जे आले जय भीमवाले आणि खालतून कोण आले जय भीमवाले, वरतून कोण आले जय भीमवाले. म्हणलं तुम्ही तर फुल पिऊन आले. फुल पिऊन आले मला असं म्हणलं तर गायबच झाले ना, दिसलेच नाही. अशी जयंती असते बाबासाहेब नाही, तशी जयंती चांगली नाही. बाबाची जयंती एक आदर्शवत बोधिसत्व भावी बुद्धाला शोभन असं त्याच्या लेकरांनी हे करावं आणि त्यांना जो काही संकल्प होती इच्छा होती तो पूर्ण करा. आईचा संकल्प जो आहे तो खूप चांगला आहे, आनंदाची गोष्ट आहे. असे अनेक उपासक उपासिका रिटायर झाल्यानंतर त्यांनी यावं बुद्ध शासनासाठी, आपलं आयुष्य बी राहिलेलं आयुष्य बी लावं आणि त्याच्यातून आपल्या पुण्य पारमिता बी अर्जित करायला. ठीक आहे, सर्वांचं मंगल हो, कल्याण.